नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हीही रेशन कार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अशी बातमी आहे. कारण ज्या रेशन कार्ड धारकांना अपात्र असूनही रेशन कार्ड मिळते, अशा रेशन कार्ड धारकाचं आता धान्य बंद होऊ शकतं. कारण शिधापत्रिकांची तपासणी सुरू होणार आहे आणि यामध्ये जे अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेतात, म्हणजे रेशन घेतात, त्यांचं रेशन कार्ड बंद होऊ शकतं. याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. शासनाकडून एक जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे. तुम्हाला हे रेशन भेटत असेल तर तुम्हाला एक अर्ज भरून रेशन दुकानदाराकडे द्यायचं आहे. त्यानुसार रेशन दुकानदार छाननी करतील आणि तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात यानुसार तुमचं रेशन चालू राहणार आहे की बंद होणार आहे हे समजेल. इथं पाहू शकता, अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्याबाबत 4 एप्रिल 2025 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तर यामध्ये काय आहे तुम्ही पाहू शकता परिपत्रक. केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आलेल्या आहेत. लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था आदेश 2015 मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे. सद्यस्थितीत राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी, केशरी व शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकाची तपासणी करण्यासाठी दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबवण्यात यावी. सदर शोध मोहिमेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याच्या शिधापत्रिकाची शासनाने उपरोक्त संदर्भातील शासन निर्णयान्वये विहित केलेल्या निकषांतर्गत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी. म्हणजे यामध्ये आता 1 एप्रिल ते 31 मे पर्यंत ही शोध मोहीम सुरू राहणार आहे. तर यामध्ये काय-काय आहे पहा. महत्त्वाचं आपण यामध्ये पाहूया. तुम्हाला जो या जी-आरमध्ये फॉर्म दिलेला आहे तो भरून तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचा एक पुरावा जोडायचा आहे त्या फॉर्मसोबत. म्हणजे भाडेपावती किंवा एल-पी-जी गॅसचा पावती, बँक पासबुक, विजेचं देयक, टेलिफोन बिल, ड्रायव्हिंग लायसन्स हे तुम्हाला जोडून त्या फॉर्म सोबत द्यायचं आहे. म्हणजे वास्तव्याचा एक पुरावा द्यायचा आहे. शिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित शिधापत्रिकाधारक अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी ज्या योजनेत लाभार्थी असेल त्या अनुषंगाने शासन निर्णय 17/7/2013 ते 17/12/2013 प्रमाणे नमूद निकषानुसार आवश्यक कागदपत्रे सादर करण्याबाबत शिधापत्रिका धारकास कळवावे. फॉर्ममध्ये परिपूर्ण माहिती भरून घेऊन व आवश्यक जुनी कागदपत्रे जोडून घेऊन सर्व फॉर्म यादीसह संबंधित शासकीय कर्मचारी, रास्तभाव दुकानदार, अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करावेत. वरील कार्यवाही 1 महिन्याच्या म्हणजे दिनांक 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करावी. ही कार्यवाही करण्यासाठी उचित प्रसिद्धी माध्यमाद्वारे जनतेस सहभागी होण्याचे जाहीर आवाहन करावे. वरीलप्रमाणे शिधापत्रिकांची तपासणी करताना ज्या शासकीय, निमशासकीय कार्यालयातील खाजगी कंपन्यातील कर्मचारी, कामगार यांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाखापेक्षा जास्त असेल, अशा कर्मचाऱ्यांकडे पिवळं किंवा केशरी शिधापत्रिका असेल तर ती शिधापत्रिका तात्काळ अपात्र ठरवून रद्द करण्यात यावी व त्यांच्या उत्पन्नानुसार त्यांना अन्य अनुज्ञेय शिधापत्रिका देण्याची कार्यवाही करावी. सदर शोध मोहिमेअंतर्गत शिधापत्रिका देताना ग्रहभट्टी करणे अनिवार्य राहील. शिधापत्रिका चुकीच्या पद्धतीने वितरित गेली असेल व त्यास शासकीय अधिकारी कर्मचारी जबाबदार असल्यास संबंधिताविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात यावी. त्याबद्दलची माहिती शासनास सादर करावी. दुबार शिधापत्रिका किंवा दुबार व्यक्तीचं नाव त्या शिधापत्रिकेमध्ये नसावं. जे असेल तर ते वगळण्यात यावं. अशा प्रकारे ही शिधापत्रिकाची शोध मोहीम चालू आहे. यामध्ये अपात्र शिधापत्रिकांना वगळण्यात येणार आहे. यासाठीचा हा पूर्ण असा जी-आर आहे. हा जी-आर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहून घेऊ शकता. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला फक्त हा एक फॉर्म आहे. हा फॉर्म यामध्ये तुम्हाला शिधापत्रिका धारकाचा पासपोर्ट साइज फोटो द्यायचा आहे. इथे शिधापत्रिका धारकाचं संपूर्ण नाव, त्यामध्ये आडनावाने सुरुवात करायची आहे, तालुका जिल्हा लिहायचा आहे, वय, नागरिकत्व, व्यवसाय, त्यानंतर तुमचा पत्ता द्यायचा आहे, शिधापत्रिकेचा अनुक्रमांक, संपूर्ण पत्ता, तुम्ही अंत्योदयमध्ये येता की प्राधान्य कुटुंब लाभार्थीमध्ये येता ते टिक मार्क करायचं आहे आणि तुमच्या रेशन कार्डवर कुटुंबातील किती व्यक्ती आहेत त्यांची पूर्ण नावे लिहायची आहेत आणि यासोबत तुम्हाला काय करायचं आहे, कुटुंबातील सर्व व्यक्तीचे सर्व मार्गाने मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न इथं नमूद करायचं आहे. जर उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असेल तर तुमची शिधापत्रिका रद्द होऊ शकते. चालू मतदार यादीमध्ये शिधापत्रिका धारकाचे नाव आहे का नाही याला टिक मार्क करायची आणि या कागदपत्रापैकी तुम्हाला एक कागदपत्रे जोडायची आहेत अर्जासोबत. त्यानंतर लाभार्थ्याचं स्वाक्षरी घ्यायची आहे, दिनांक द्यायचा आहे, पत्ता द्यायचा आहे. त्यानंतर इथं रेशन कार्ड दुकानदार हा फॉर्म घेतल्यानंतर त्याचा सही इथं करणार आहे रेशन दुकानदार. तुम्हाला कागदपत्रे कुठली जोडायची आहेत पहा. भाडेपावती, एल-पी-जी जोडणी क्रमांक, टेलिफोन, मोबाईल देयक, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, निवासस्थानकाचा मालकीबद्दलचा पुरावा, विजेचे देयक, बँक पासबुक, मतदार ओळखपत्र किंवा ओळखपत्र या 10 पैकी एक तुम्हाला पुरावा या फॉर्मसोबत जोडायचा आहे आणि द्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा फॉर्म तुम्हाला
रेशन कार्ड दुकानदाराकडे जमा करायचं आहे. ही एक शोध मोहीम आहे. यामध्ये जे अपात्र असतील त्यांचंच रेशन कार्ड रद्द करण्यात येईल. त्यामुळं घाबरण्यासारखं काहीही नाही. जर तुम्ही रेशन कार्ड धारक असाल, तुम्हाला रेशन मिळत असेल, तर फक्त हा फॉर्म भरून रेशन दुकानदाराकडे तुम्हाला द्यायचा आहे. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.